गरिबांचं मन खरंच खूप श्रीमंत असतं. कसं काय ते पुढे सांगतेस. तर श्री स्वामी समर्थ मंडळी, काल संध्याकाळी आम्ही फिरायला गेलेलो. तर कॅनलला भरपूर पाणी सोडलेलं होतं आणि त्या कॅनलच्या पाण्याचा खडखडणारा आवाज कानावर येत होता आणि खूपच पॉझिटिव्ह वाटत होतं. मग म्हटलं चला आपण कॅनलच्या साईडने जरा चक्कर मारू. तिथे चक्कर मारायला गेलो आणि त्या साईडला एक रान होतं हिरवगार, त्याच्यातून सूर्यास्त बघा किती सुंदर दिसतोय. दादूला तर हे सगळं आवडतच होतं. आणि पुढे गेलो तर ह्या आजी नाती भेटल्या, त्या पण चालायला आलेल्या. समोर एका मावशीच्या इथं कडीपत्त्याची रोपं होती, त्यांना 1-2 रोप मागितली आमच्या पार्किंगमध्ये लावायला. तर त्या म्हटलं तुम्हाला हवं तितकं घेऊन जा. यानेच बघा कसं मन श्रीमंत असतं गरिबाचं. त्यांनी ते स्वतःच्या हाताने पण 4-5 झाडं आम्हाला काढून दिली, आम्हाला घरी वापरायला कडीपत्ताही दिला, दादूला त्यांच्या घरातला पेरू दिला. परत त्या शेळ्या चारून आलेल्या, तर तिथं त्यांना कैऱ्या भेटल्या असतील तर त्या कैऱ्याही दादूला देऊन दिल्या. आता स्वतः कितीही गरीब असलं तरी त्या माणसाचं मन श्रीमंत असावं लागतं. अशा मस्त बकऱ्या, मेंढ्या आणि मांजरही त्यांनी पाडलेली होती. घरी आली, स्वयंपाक केला. त्यामध्ये कैरीचं लोणचं होतं, सॅलडमध्ये बीट होतं आणि गावराच्या शेंगा होत्या आणि चना मसाला आणि भाकर मी बनवली होती. चला व्हिडिओ येथे सेंड करते. बाय बाय.